मॅच मैदानामध्ये सुरू होते. चला थ्री टू वन लेट्स प्ले. आंबेडकर चषक 2025 दिवस क्रमांक 3 दुसरी मॅच. पहिला चेंडू आपण बघतोय पडल्यानंतर दिशा बदलताना पाहायला मिळतोय, वळण घेताना पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे, सिंगलच्या माध्यमातून सुरुवात होते. टाळ्यांच्या गजरात इथे नक्कीच स्वागत केलं जाते. पुणे पोलीस बॉईज अर्थात प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान येरवडा या संघाची सुरुवात चांगली आहे. एक धाव स्कोर कार्डवर आहे. 6 षटकांची मॅच. लेगबाच्या स्वरूपात पहिली धाव आली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण एका बाजूला बघतोय किरण बेरेट, दुसऱ्या बाजूला राहुल राजपूत. राहुल ऑन स्ट्राईक. यावेळी वा राहुलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली झेल पकडली आहे. वॉट बॉलिंग. विकेट आली आहे. पहिला धक्का. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. अंपायर सर चेक करतील क्लिअर कॅच आहे की नाही. थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायर कडे निर्णय पेंडिंग असेल. आंबेडकर चषक 2025 आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आणि समस्त ग्रामस्थ आंबेटान यस पंच गळत आहेत. इट्स आउट OUT. पहिला धक्का. फलंदाज बाद असेल. क्लिअर कॅच. विकेट येते. पहिला फलंदाज बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सुंदर असे चषक, अतिशय सुंदर लाजवाब चषक मैदानामध्ये ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत. शहाजी शेठ आरडे माजी उपसरपंच आंबेटान आणि वैभव शेठ दवरे पसंदन एंटरप्राइजेस यांच्या वतीने आहेत. आपलं मनपूर्वक आभार. फायनल साठी दाखल होणाऱ्या संघांसाठी टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले. आंबेडनगरचे माजी सरपंच सन्मान्य सुभाष शेठ मांडेकर, माजी उपसरपंच सन्मान्य हनुमंत शेठ कोंते आणि माजी उपसरपंच सन्मान्य भानुदास शेठ दवणे. आंबेडनगरीच्या सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या वतीने हे बक्षीस आहे. आपलं देखील मनापासून कौतुक असेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. नाव आहे सिद्धू. सिद्धू दाखल झालाय स्ट्राईकिंगला. पहिल्या बॉलला सिंगल आले, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. गोलंदाजीसाठी दाखल झाले तेजस थोरात. मंचरचा एक कोहिनूर हिरा म्हणून या गोलंदाजाची सातत्यानं चर्चा राहिली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं युट्यूब लाईव्ह प्रक्षेपणासाठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले सन्मान्य निलेश उर्फ जगुदादा मांडेकर, उद्योजक सुनील शेठ लांडगे, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि उद्योजक तुषार शेठ मांडेकर या चारही मान्यवरांचे देखील मनापासून आभार असेल. मानवी मॅच साठी ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले श्री अण्णा शेठ चव्हाण फायनल सम्राट, वैभव शेठ चव्हाण प्रारंभ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि अमोल शेठ घाटे उद्योजक यांच्या वतीनं आपले देखील मनापासून आभार असेल. अंबरसाठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले मान्य श्री नवनाथ शेठ शेडगे माजी सरपंच खराबवाडी फायनल सम्राट आणि प्रदीप शेठ आरडे उद्योजक साहेबांचं देखील मनापासून कौतुक असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला बॉल. हो 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 थ्रो थोडासा खराब आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला. रनआउट साठी प्रयत्न केला गेला मात्र थ्रो थोडासा स्टम्प्स पासून दूर होता. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते त्यांनी देखील डाईव्ह मारून चेंडू अडवला. त्यांचं देखील कौतुक असेल. जर चेंडूला हात लागला नसताना हा चेंडू सीमारेषेवर जाऊनच स्थिरावला असता. या 2 धावा गिफ्ट स्वरूपामध्ये मी म्हणेल. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 3 धावा आपण पाहतोय. 3 रन्स. या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपले सकाराम शेठ घाटे हॉटेल समाधान आणि चेतन शेठ पडवळ उद्योजक साहेबांचं कौतुक असेल. समालोचक सौजन्य सन्मान्य रोहित शेठ पाटील मॅनेजर मदर सन कंपनी आणि श्री मंगेश शेठ लोकरे उद्योजक साहेबांचे होते त्यांचा देखील आभार असेल. यावेळी फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. हे रास्ते 4 के चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. ज्यांच्या माध्यमातून आपले डॉक्टर्स क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून त्यांचे देखील कौतुक असेल. बॅट आणि शूज साठी सौजन्य SK स्पोर्टचे ओनर सन्मान्य सोमनाथ शेठ कारले यांच्या वतीने लाभले. आपले देखील मनापासून आभार.
यावेळी बॅटची जो टीट पाडतात, ईट का जवाब पत्थर से विकेट येती है. दूसरा फलंदाज बॅक 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 टू द पवेलियन. बॅटर आउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सौजन्य लाभले सन्मान्य कृष्णा शेठ चव्हाण, श्री एंटरप्राइजेस वाघजाईनगरचे सर्वेसर आपलं देखील कौतुक. तर मंडप सौजन्य आपण पाहतोय, सुंदर असा मंडप ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभले. माऊली मंडप अँड साऊंड्सचे सर्वेसर्वा सन्मान्य सुनील शेठ कळोके, प्रवीण शेठ कळोके, दोनही मान्यवरांचं मनापासून आभार. दुसरी विकेट आली. पहिलं षटक कमालीचं धमालीचं जबरदस्त बेमिसाल पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळालेत, एक चौकार जरूर आला, मात्र 2 बॅटर देखील माघारी परतलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी न्यू बॅटर स्ट्राईकवर दाखल झाले. त्यांच्यासाठीचा पहिला चेंडू वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून एकदा येते 8 धावा ज्या स्कोर कार्डवर आहे. तेजस थोरात बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. मनसर टीम साठी जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, कारण हे मैदान फलंदाजांच्या प्रेमात पडणारं मैदान आहे. यामध्ये देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर येत नाही, पडल्यानंतर स्विंग झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल होतोय. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. 8 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. लेस कन्स्ट्रक्शन मनसर या टीमच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना आपण पुणे पोलीस बॉईज अर्थात रोशनभाऊ शिंदे प्रतिष्ठान येरवडा या संघाच्या पाहतोय. सबस्टिट्यूट जर तुम्हाला पंचांना सांगितलं असेल तर घेता येईल आणि पंच कळत आहेत. येस, पंचांना कल्पना दिली होती. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणखीन 5 षटकांचा गड शिल्लक आहे. उर्वरित 5 षटकांमध्ये किती धावा बनवले जाईल. पहिलं षटक तेजस थोरात याची भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली. जबरदस्त चेंडू टाकले आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे हे षटक हाताळले. धावा फक्त 8 खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवून दिल्या आहेत. मंचर टीम आपले सर्व खेळाडू आले असतील तर एक महत्वाची सूचना विनंती, आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. सबस्टिट्यूट झालेले प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आलात तरी चालेल, विनंती असेल. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाईल गोलंदाज ज्या गोलंदाजानं आपल्या टीमसाठी अतिशय चांगली कामगिरी येथून पाठीमागच्या कालामध्ये केली आहे आणि आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान ज्या खेळाडूंना सातत्याने दिलंय. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केला जातं एक ताकदवान गोलंदाज. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रोशन यांना आमंत्रित केलं जाते. रोशन पोकर करत पहिलाच चेंडू बॅकफुटला गेले. हलक्या हाताने पॉइंट मध्ये खेळून काढलाय. सिंगल गेट स्ट्राईक रोटेट केली जाते. खरं तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्यानंतर मात्र संघाचा डाव सावरत असताना दोन्ही बॅटर्सला आपण पाहतोय. एका बाजूला किरण बेरेड सलामीसाठी दाखल झालेत मैदानामध्ये, अजूनही तळ टोकून उभे आहेत. 2 चेंडूचा सामना करत 1 धाव बनवली. तर दुसऱ्या बाजूला दिनेश यांनी आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय. यावेळी 8व्या बॅटने फटका खेळला. यास इथे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सीमा रेषा पार जाईल. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. स्कोर कार्डवर 13 धावा आपण पाहतो या चौकाराच्या माध्यमातून नोंदवल्या जात आहेत. 2 फलंदाज माघारी परतलेत. मात्र हे दोनही बॅटर्स चांगली क्षमता ठेवतात. चांगली धावसंख्या उभी करण्याची कामगिरी यांच्या खांद्यावर असेल. आता यावेळेचा चेंडू जीवाशीच्या बाहेर पंच बाहेर काढत आहेत. बराचसा चेंडू दूरवर होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र दिशा थोडीशी भरकटताना पाहायला मिळत आहेत. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड भेट जाईल. धावसंख्या 14 धावा आपण पाहतोय. प्रेक्षकांची अफाट गर्दी तुडुंब मैदान भरलेलं जातंय, कारण मैदान देखील तेवढंच महत्वाचं आहे.
या मैदानामध्ये अनेक स्पर्धा गाजल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेडान, आंबेडान गावाचं हे सुसज्ज असं मैदान, ज्या गावावर तालुक्याच्या चॅम्पियनशिप स्पर्धा देखील आपण पाहिल्या, झेडपी चषक देखील आपण पाहिलं. यावेळी समोर उडवलाय, येस, मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सीमारेषा पार, बिग ब्लास्ट, षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 20 धावा स्कोर कार्डवर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर थोडस मागणं पाहायला मिळतंय. एक चौकार, एक षटकार आलाय, एक व्हाईट बॉल देखील आलाय, एक सिंगल आली आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा खर्च केला आहेत. आणखीन 3 चेंडू शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहतोय. डॉट बॉल होतोय, कमबॅक केलं जाते. सचिन शेठ मांडेकर साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झालंय. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्या. या स्पर्धेच्या निमित्तानं आंबेठाण नगरीतील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आंबेठाण चषक या स्पर्धेचा थरार आपण पाहतोय. ओहो हो, इथे संधी होती, संधी होती, यष्टीरक्षकाकडनं चुकी होतीये आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकार, 4 धावांसाठी. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. एक चौकार आलाय. हे षटक थोडस मागणं लांबवर जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 24 आहे. 16 या धावा षटकामध्ये आतापर्यंत आलायत. आणखीनही एक चेंडू शिल्लक आहे. 2 चौकार, एक षटकार आलाय, एक व्हाईट बॉल आला, एक सिंगल आली, एक डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू बॉलिंग मार्कवर रोशन पोखरकर तयार. स्ट्राईक एंडला नाव आहे दिनेश सावंत. यावेळी उडवलाय डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं लांब 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 लांबवरचा षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. षटकार आलाय. दुसरं षटक इथे पाहतोय आपण. बॅटिंग टीम कमबॅक करताना पाहायला मिळाली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये तेजस तोराची भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्या धावा वसूल करण्याचं काम दोन्ही बाजूने केलं जाते. निलेश कन्स्ट्रक्शन मंचर या संघाच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना पुणे पोलीस बॉयज अर्थात प्रशांत भाऊ शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन एरोडा हा संघ मैदानामध्ये कामगिरी करतोय. किरण बेरड मैदानामध्ये दाखल आहेत. ज्या खेळाडूंना धुमाकूळ घातलाय, मैदानामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. किरण बेरड आतापर्यंत शांत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला दिनेश सरवण यांनी मात्र जबरदस्त बॅटिंग करत 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या आहेत. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, नाव आहे विशाल निगोट, गाव आहे मंचर. मंचरचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर दाखल झाले. समोर आपण पाहतोय एरोड्याचा आयकॉन खेळाडू आहे, नाव आहे किरण बेरड. किरण बेरड विरुद्ध विशाल निगोट ही बॅटल पाहायला मिळतीये. पहिला बॉल, किरण बेरडचा ब्लास्ट, वा कमाल, धमाल, बेमिसाल, लाजवाब, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. अनेक वेळा एकमेकांच्या समोर खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचा स्ट्रॉंग झोन, वीक झोन चांगल्या प्रकारे माहिती आहे. किरण यांना आधीच माहित होतं कदाचित हा चेंडू येईल. प्रेडिक्टेड स्ट्रोक होता, स्वतःसाठी जागा बनवली, लेंथ बॉल होता, थोडेसे पुढे सरकले, क्षेत्ररक्षण पाहिलं, क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली. इकडे गॅप आहे, गॅप मध्ये चेंडू खेळला, ताकद नव्हती मात्र नजाकत कमालीची होती. यावेळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विशालने इथे मात्र आपण पाहिलं. ब्लॉक होल चेंडू हाताळलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 35. कमबॅक करतायत किरण आणि विशाल यांची बॅटल तर आपण पाहिली. चांगल्या प्रकारची बॅटल रंगणारा मैदानामध्ये दोनही संघ ताकदवान आहेत. एरोडा की मंचर, मंचर की एरोडा, एरोडा की मंचर, मंचर की एरोडा. आंबेठाण चषक 2025 मध्ये लढत रंगतीये. दोनही संघ ताकदवान आहेत. दोनही संघांमध्ये मात्रभर खेळाडूंचा भरणा आहे. ओपन गावाईचा हाप आपण पाहतोय.
यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडून पडल्यानंतर दिशा बदलली, वळण घेतलं आणि सर्वात जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. विशाल निगोट ज्या खेळाडून डावकुरे हाताची गोलंदाजी करत असताना भल्या भल्या खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या टोकल्यात, हातामध्ये साखळदंड टोकले, भल्या भल्या खेळाडूंना उभं केले, भल्या भल्या खेळाडूंचे डोळे गरगर 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 फिरवलेत. हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहे विशाल निगोट. मात्र समोर आपण जर पाहिले ना, दिनेश सरवान याने आधीच्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या आहेत. हा देखील कमी नाहीये. आखूड बॉल, चेंडू उंच जातोय, संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, कॅच निसटतीये, ड्रॉप होतीये, संधी, जीवदान, या सर्व गोष्टी मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. संधी मात्र संधीच बनून राहिली. मात्र या संधीचं सोनं आता बॅटर करेल का येणाऱ्या कालावधीमध्ये? येणारा काळ आणि वेळ तुम्हा आम्हाला सांगून जाईल. आंबेडा चषक 2025 दरात आपण पाहतोय 1 लखपती स्पर्धा, 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक बाईक देखील असणार आहे. कोण जिंकणार ही स्पर्धा? तंटमुक्त अध्यक्ष शरद शेठ मांडेकर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय राजेश शेठ आरडे साहेबांचं शुभ आगमन होते. दोनही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून आम्ही दोनही मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. इथे एक आपण पाहतोय सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये माझे तंटमुक्त अध्यक्ष शरद शेठ मांडेकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन मांडेकर साहेबांचं लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार आहे, स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. यामध्ये देखील सन्मानपूर्वक खेळला, रनआउटची संधी असेल, थ्रो देखील धमाल आहे, कमाल आहे. विकेट्स बेमिस आलाय. इथे सिंगल आली, रनिंग बिटवीन द विकेट्स बढिया पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी नक्कीच पाहायला मिळते. आणखीन 3 षटकं शिल्लक आहेत. त्रिमूर्ती संघाचे संघमालक सन्मान्य संदीप शेठ बोराडे साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. खरं तर आंबेडा नगरीचे अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कारण क्रिकेट आणि बैलगाडा या 2 गोष्टीवर नितांत प्रेम करणारं गाव म्हटलं की आंबेडांची चर्चा आहे. मात्र त्याचबरोबर कुस्तीच्या वास्तात म्हणून देखील या गावाकडे पाहिलं जातं. खेड तालुक्यामध्ये या गावाची सातत्यानं चर्चा का राहते? तर कुठल्याही गोष्ट असू द्या, क्रिकेट असेल, बैलगाडा असेल, त्याचप्रमाणे कुस्ती असेल, अशा सर्व ठिकाणी. आणि या गावाचं विशेष आकर्षण म्हणजे काय असतं ना, या गावची राम जन्मोत्सव सोहळा. खरं तर प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्ही आम्ही सर्वजण इथे बसतोय आणि या गावावर नेहमीच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद राहिलाय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. बैलगाडा म्हटलं की सप्त हिंद केसरी बैल याच गावामध्ये आहे. त्याचप्रमाणे संतोष शेठ मांडेकर यांचा देखील बैल जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय तो देखील या गावचा आहे. या गावाचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवणारे अनेक बैलगाडा मालक या गावातून निर्माण झालेत आणि या गावामध्ये क्रिकेट खेळणारे देखील अनेक खेळाडू याच गावामध्ये आहेत. अनेक कुस्तीचे वस्ताद देखील या गावाने दिलेत संपूर्ण महाराष्ट्राला. त्यामुळे आंबेठाणची चर्चा तर होतच राहते आणि होतच राहणार या पुढील काळात देखील. कारण खरं तर आंबेठा नगरीतील सर्व ग्रामस्थांचा एकजूट ही जी फार महत्वाची आहे ना, ती एकजूट या गावाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये विशेष बनवते. आंबेठाणकरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. तालुक्याच्या जडणघडणीमध्ये या गावाचं योगदान नक्की महत्वाचं राहिले. धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा स्कोर कार्डवर आहे. 41 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर टीमचा स्ट्राईक गोलंदाज तेजस थोरात यांना आमंत्रित केलं, ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हो, यावेळेचा बॉल जबरदस्त होता, मात्र स्ट्रोक त्याहून जबरदस्त होता. चौकार पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं युवाोद्योजक आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य शरद शेठ मांडेकर उपस्थित होत आहेत. शरद शेठ मांडेकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या सामन्याचा आनंद घ्या. व्यासपीठावर भरपूर जागा आहे तुमच्यासाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर 45 आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये चौकार खेळलाय. किरण बेरडची
चतुराई पाहायला मिळाली या आधी काय चेंडूवर. चेंडू चांगला होता, चेंडूमध्ये खराबी नव्हती, मात्र फटका कमालीचा पाहायला मिळाला. यावेळी उडवलाय वा, इनसाइड आउट कव्हर्स मध्ये प्रेक्षकांचे डोळे दिपवणारा फटका. चेंडू सी मा रे शा पर षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षकांना आपण सातत्याने सांगत आलोय की बॉल बाहेर आल्यानंतर देत चला, आणि प्रेक्षक आम्हाला ते सहकार्य करतात. सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार. प्रेक्षकांसाठी देखील टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं उत्तर ज्यांचं शुभागमन होतंय, एलवाडे नगरीचे उद्योजक आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व सन्मान्य दिनेश भाऊ गाडे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनेश भाऊ, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. हो, यावेळी पुढे सरसावत जागा बनवून गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज सांगतोय, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी देखील मैदानामध्ये माझ्या टीमसाठी योगदान देण्यासाठी दाखल झालोय. निर्धाव चेंडू येतोय. 51 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये अर्धशतक पूर्ण होते. टाळ्यांचा गजर करावाच लागेल. किरण बेरड आणि दिनेश ही जोडी कामगिरी करते. तर बॉलिंग मार्कवर तेजस थोरात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत. यावेळी आडव्या बाटने खेळलाय. संधी असेल क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय, दूरवर राहत आहेत. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. दिनेश भाऊ गाडे पाटील, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं देखील स्वागत केलं जाते. 55 धावा स्कोर कार्डवर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव, 1 निर्धाव चेंडू आलाय. शेवटच्या चेंडूवर काय होईल हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला किरण बेरड 10 चेंडू 23 वर बॅटिंग करतायत. उलटा चेंडू समोरच्या दिशेला आपण पाहतोय. गॅप मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक दुरून आले, चेंडूला अडवतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन विकेट देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. 2 धावा या चेंडूवर येतील. 2 धावांच्या माध्यमातून षटकाची सांगता पंचांकडनं केली जाते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57 धावा, 57, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 2 फलंदाज माघारी बदलल्यानंतर या 2 खेळाडूंनी संघाचा डाव चांगल्या प्रकारे सावरलाय. धावसंख्या 57 बनवली आहे. खरं तर 8 धावांवर 2 विकेट्स होत्या आणि उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती बनवले जातील? दिनेश भाऊ गाडे, आपल्या देखील आलात, आपलं स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय 5व्या षटकासाठी पुन्हा एकदा विशाल निगोट, ज्या खेळाडूंना वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉलर चौकार आला होता, त्यानंतरच्या 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवर आलाय, विशाल निगोट. ज्या गोलंदाजानं अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या बॅटिंगच्या जोरावर, विशाल निगोट यांना आमंत्रित केलंय या महत्वपूर्ण षटकासाठी. स्ट्राईक एंडला दिनेश तयार. यावेळी पाहतोय आपण अतिशय चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप शोधलाय. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. खरं तर बॉल चांगला होता, मात्र दिशा थोडीशी खराब होती, कारण त्या दिशेमध्ये त्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. प्लेसमेंट लाजवाब पाहायला मिळाली, ताकद नव्हती, मात्र प्लेसमेंट कमालीची पाहायला मिळाली. फक्त दिशा दिली चेंडूला, गॅप मध्ये खेळला, 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या 61 धावांवर जाऊन पोहोचली आहे. विशालच्या पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूवर देखील किरण बेरडनं असाच फटका खेळत चौकार वसूल केला होता. दिनेशने देखील तीच कामगिरी केली. यावर देखील आपण पाहतोय फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर येऊ शकला नाही. पंच इथे लेगबाच्या स्वरूपात 1 धाव कळतील, 1 धाव्यानं स्कोर कार्ड पुढे जाईल. फटका जरी खेळता आला नाही, चेंडू जरी बॅटवर आला नाही, तरी देखील एक चांगली गोष्ट काय केली बॅटर्सनं, एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक एंडला किरण बेरड यांना आमंत्रित केले. विशाल निगोट विरुद्ध किरण बेरड ही बॅटल आपण मैदानामध्ये या आधीच्या षटकामध्ये देखील पाहिली. पुन्हा एकदा त्यावेळी मात्र विशाल निगोट यांना बाजी मारली होती. आता मात्र विशाल निगोट की किरण बेरड हे पाहणार आहोत. आणखीन 10 चेंडू शिल्लक आहे. या डावातील 62 बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 10 चेंडू मध्ये किती बनतील? विशाल निगोट बॉलिंग मार्कवर, स्ट्राईक एंडला किरण बेरड.
वा 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 कमालीचा फटका, चेंडू सीमा रेषा पार, धावा मिळतील 4. आंबेडन चषकाचा F1 क्वालिटीचा ब्रँडेड चौका. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. धाव संख्या आपण पाहतोय 66 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किरण बेरड मैदानामध्ये शेवटपर्यंत का उभा राहिलाय दाखवून देतोय. चौकार आलाय. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. फुल टॉसवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण या षटकामध्ये पाहिलं ना मित्रांनो. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला, त्यानंतर फुल टॉस बॉल मिस झाला, तिथे सिंगल आली. त्यानंतर पुन्हा चौकार खेळला, पुन्हा फुल टॉस बॉल मिस झाला, इथे देखील सिंगल आली. धावसंख्या 67 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 10 आल्या आहेत. 4 चेंडूमध्ये आणखीन 2 चेंडू शिल्लक आहे. या मैदानामध्ये 10 ते 15 धावांचं षटक म्हणजे चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण फलंदाजांच्या प्रेमात पडणारं विकेट आहे. ओ यावेळी आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी. ओ संधी गमावली आहे, संधी गमावली आहे. एक धाव घेत किरण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील करताना पाहायला मिळाले नाही. धावबादची संधी होती, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले विकेट किपर कडनं. मात्र चेंडू यष्टांवर आदळू शकला नाही, यष्टांवर लागला नाही. त्यामुळे मात्र बालंबाल बचावले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किरण बेरड स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी इच्छुक होते, मात्र ही धाव घेत असताना त्यांची विकेट जाण्याची देखील संधी निर्माण झाली होती. या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. या गोष्टीची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण एका धावेच्या मोबदल्यामध्ये किरण बेरड सारख्या खेळाडूची विकेट म्हणजे थोडीशी रिस्क आहे. मात्र रिस्क आहे तो इश्क आहे. यावेळी आपण पाहतोय हो पुन्हा एकदा चांगला बॉल, आणि काय पाहायला मिळतंय, बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टांवर आदळतोय. विकेट येते. किरण बेरड बॅक 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 टू द पवेलियन. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. आपण पाहतोय देहुगाव 11 देहुगाव आणि त्यांच्या मध्ये थंडर 11 चकली. चला दोन्ही टीमचे कर्णधार इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. पुन्हा पुकार केला जाणार नाहीये. इनिंग्स ब्रेक मध्ये न सांगता आपण सर्वांनी यायचे. किरण बेरड बाद झालेत, मात्र त्यांच्या जर टाळ्यांचा गजर नक्की केला जातोय, कारण सुरुवातीच्या 2 विकेट्स लवकर गेल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगले फटके किरण यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. इनसाइड आउटचा एक षटकार, एक चौकार जो कमालीचा पाहायला मिळाला. मात्र त्यानंतर विशाल निगोट यांनी मात्र बाजी मारत अखेर त्यांना माघारी परतवले. धावसंख्या जी पाहायला मिळते 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये किती बनवले जातील हे आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण राहायचंय. थंडर 11 चिखली आणि त्यांच्यामध्ये देहुगाव 11 देहुगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासमोर जोडले जातील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये उत्तम सरांसोबत. लास्ट ओव्हर साठी बॉलिंग मार्गवर आमंत्रित केले जाते भूषण वाबळे. 68 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखीन 6 चेंडू मध्ये कमीत कमी 20 धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असेल, तर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न बॉलिंग टीमचा असेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत, कारण या मैदानामध्ये 70 ते 80 धावा सहजासहजी चेस केल्या गेल्या आहेत. या आधीच्या अनेक सामन्यामध्ये आपण पाहिल्या 97 धावा देखील 36 चेंडूमध्ये झालेल्या तुम्ही आम्ही पाहिल्या आहेत. त्यामुळे धावा मोठ्या प्रमाणावर होत असतात, हे या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. निलेश कन्स्ट्रक्शन मनसर या टीमकडे देखील आपण पाहिलं तर ताकदवान खेळाडू आहेत. विशाल निगोट सारखा आयकॉन आहे, तेजस थोरात सारखा देखील ताकदवान खेळाडू आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर भूषण वाबळे सारखा देखील खेळाडू आहे. ताकदवान खेळाडूंचा भरणा या टीमकडे देखील आहे, मात्र समोर बॉलिंग देखील तेवढीच ताकदवान असेल. पुणे पोलीस बॉईज अर्थात प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान या संघाकडे निलेश कन्स्ट्रक्शन मनसर की एरवडा. यावेळी चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दुरून येतील. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न असेल, चेंडू अडवला जातोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न नकार कळवलाय. चांगला कॉल मी म्हणेल, चांगला कॉल मी म्हणेल, कारण दुसरी धाव घेतली असती तर धावबादची संधी निर्माण झाली असती. धावसंख्या या सिंगलच्या माध्यमातून पुढे मूव होते 70 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. आणखीन 4 चेंडू शिल्लक आहेत. आकाश आणि दिनेश ही जोड्या. दिनेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळाले, कारण पूर्णपणे सेट आहेत. 13 चेंडूमध्ये 27 धावांवर बॅटिंग करतायत. आणखीन 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दिनेश यांचा असेल. दिनेश स्ट्राईक आणला असतील. बॉलिंग मार्कवर भूषण.
यावेळेचा चेंडू हा सोडून दिलाय, कुठल्या प्रकारे छेडखानी करण्याचा प्रयत्न नव्हता. इथे धावबादची संधी आणि धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येईल. रिव्ह्यू घेतला जातोय वाईड साठी. तर अंपायर चेक करतील, निर्णय कळतील. इज इट वाईड और फेअर डिलिव्हरी? अंपायर विल बी चेक. दरम्यान धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट तर नक्की आली आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय, फेअर डिलिव्हरी पंच कळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल असेल आणि धावबादच्या स्वरूपात विकेट देखील येते. फलंदाज बाद. संधी साधून एक विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 70 धावा. यामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल आपण पाहतोय. ब्लॉक खोल होता, समोरच्या दिशेला खेळला, एकदा पूर्ण केली. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने उचललाय. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. 72 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 फलंदाज माघारी परतलेत. 72 धावा स्कोर कार्डवर. दिनेश आणि किरण यांनी मात्र चांगल्या प्रकारे संघाचा डाव सावरला होता. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये कमबॅक केलंय बॉलिंग टीमनं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली विशाल आणि त्याचप्रमाणे भूषण यांनी. भूषण वाबळे तयार आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा 4 चेंडूमध्ये. यावेळी आडेवाटनं खेळलाय, उडवलाय आणि पाठवलाय. आंबेडन प्रीमियर लीगचा खणखणीत षटकार, आंबेडन चषक 2025 चा ब्रँडेड षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 78 लॉस ऑफ 4. 78 धावा 4 गटाच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती लेग बाय, त्यानंतर सिंगल, त्यानंतर धावबादच्या स्वरूपात विकेट आली, त्यानंतर पुन्हा 2 धावा घेतल्या आणि यानंतरच्या बॉलवर 5व्या चेंडूवर मात्र षटकार केलाय. 78 लॉस ऑफ 4. या मैदानावर फायटिंग टोटल म्हणून या धावसंख्येकडे नक्की पाहिलं जाऊ शकतं, मात्र विनिंग टोटल म्हणून कुठल्याच धावसंख्येकडे पाहिलं जाऊ शकत नाही. कारण या मैदानामध्ये 100+ धावा देखील 6 षटकांमध्ये झालेल्या आम्ही पाहिल्या आहेत. या चेस झालेल्या देखील आम्ही पाहिल्या आहेत. त्यामुळे या मैदानावर सेफ टोटल कुठलंच म्हणू शकत नाही आपण. शेवटचा चेंडू या षटकातील, या डावातील. यावेळेचा चेंडू पंचवार्षिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होते, शफल झाले होते. रिव्ह्यू आपला संपलेला, या आधी देखील आपण रिव्ह्यू घेतला तो वाईट साठी, त्यामुळे तो रिव्ह्यू आपण तिथे एकच रिव्ह्यू आहे. $78 लॉस ऑफ 4 विजयासाठी 79 धावा. चला विनंती असेल किरण सर, एरोडा टीम आपण फिल्डिंगसाठी दाखल व्हा. मंच टीमला विनंती असेल आपण सलामीचे बॅटर्स पाठवून द्या. आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन होत आहेत आमचे सहयोगी समालोचक मित्र उत्तमजी सावंत सर. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. देऊगाव 11 देऊगाव विरुद्ध थंडर 11 चिखली. दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच या. टॉस आपण लगेच करतोय. थंडर 11 टीम चिखली, कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या. चला वारंवार सूचना द्यायला लावू नका, कारण वेळेत आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत.
नंतरच्या दोन्ही टीमला आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतो. मित्रांनो, बक्षीस फार मोठी आहेत, स्पर्धा मोठी आहे. सातत्याने आयोजक आपल्याला सूचना करतात, आम्ही सूचना करतोय. वेळेची काय बंधनं आपण ठेवलेले आहेत. खरं तर क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण वेळेवरती या. सर्व सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे इथे मात्र खेळवायचे आहेत. आयोजक निखिल गाटे उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सुरू असलेला सामना देखील आपण पाहतो. एका बाजूला पुणे पोलीस बॉईज क्रिकेट अकॅडमी आपण पाहतो. प्रशांत भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर खूप चांगलं काम करताना पाहायला मिळते. यावर्षी प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान पुणे पोलीस बॉईज स्पोर्ट्स अकॅडमीनं पोलीस चषक ही स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या पोलीस पाल्यांसाठी ती स्पर्धा आपण पाहिली होती. 1 लाख रुपयांचं पारितोषिक भरघोस बक्षीस त्याही स्पर्धेत आपण पाहिले होते. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत भाऊ शिंदे या टीमचे टीम ओनर आहेत. या टीमचे संघमालक म्हणून इथे आपण पाहिलं तर रिप्रेझेंट करतायत महाराष्ट्र पोलीस. प्रदीप नैनी टॉन यांच्या मालकीचा संघ तो मात्र इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात करतोय. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतो. एक महत्वाचा सामना तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. चला, अंपायर सरांना विनंती आहे, बॅटर मैदानात पोहोचले, थोडं पटपट चला. दोन्ही कॅप्टन आलेत. एक षटक झालं की आपण आता टॉस करू, कारण का मॅच फार महत्वाची आहे. मागील मॅच मध्ये काय झालं, शेवटी मॅच आली होती. 3 बॉल 14 ची मॅच होती. टॉस चालू होता आणि जे युट्यूबवर ते लाईव्ह प्रेक्षेपण पाहतात त्यांना चुरशीचे सामने मग लाईव्ह पाहायला मिळत नाही. त्यामुळे विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करतोय. कॅप्टन आम्ही सातत्याने सूचना करतोय. तर यानंतर आपण 1 ओव्हर झाल्यानंतर पुढील मॅचचा टॉस करणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. व्यासपीठ होते आपण पाहिले तर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं आणखी काही अतिथी मान्यवर आंबेठाणचे ग्रामस्थ उपस्थित होत आहेत. गोविंदची दौंडे साहेब, सचिन भाऊ मांडेकर, अमोलची घाटे, उद्योजक सोमनाथ शेठ चव्हाण, विनायक शेठ चव्हाण, अक्षय शेठ पडवळ यही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आंबेठाण चषक 2025 आपण पाहताय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आंबेठाण ग्रामस्थांचे एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. काटा नियोजन जे आपण सातत्यानं आंबेठाण ग्रामस्थांकडे पाहत असतो. बैलगाड्याच्या शर्यती असू द्या, क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, आंबेठाण गाव प्रीमियर लीग असू द्या किंवा आंबेठाण चषक असू द्या, प्रत्येक स्पर्धा अतिशय सुंदर आयोजन नियोजन ते करत असतात. आणि क्रिकेट बैलगाडा या दोनही खेळाडूंवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. आंबेठाण गावातील क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आणि ग्रामस्थ फार दानशूर आहे याची प्रचिती आपण पाहतो. यावर्षीची पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि खेड तालुक्यातील सर्वात मोठी भरघोस बक्षिसांची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो. सध्याच्या घडीला या स्पर्धेची संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. ओव्हरपी चेंडू होता, पहिलाच स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर करतो विशाल निगोड, फेकी करतोय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीनं संघाचं खातं खोलले निलेश कन्स्ट्रक्शन मंचर. हा संघ इथे आपण पाहिलं तर बनवतोय बिनबाद 2 धावा. 36 चेंडू 79 धावांचा पाठलाग करायचाय. नुकतीच त्यानं मंचर प्रीमियर लीग जिंकली. मंचर प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन बनला विशाल निगोट. स्विच हिटचा प्रयत्न, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर केला. तोपर्यंत एक टॉप बॉल येतो, एक निर्भव चेंडू मैदानात येतोय. प्रदीप नैनी टॉन, विशाल निगोट कित्येक वेळ एकमेकांच्या समोर आलेत, कित्येक वेळ एकमेकांच्या सोबतीने खेळलेत. आज एकमेकांच्या विरुद्ध येत आहेत. एकमेकांचे कमकुवत दुवे, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक पॉइंट एकमेकांना माहिती आहे. फुल ऑफ लेंथ होता, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय, चुका होत आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॅकअपला, तोही चुकी करेल आणि चुका इथे आपण पाहतो मैदानावरती. चेंडू मात्र साईल टिप लॉंग अप सीमा पार, धावा मिळत आहेत विशाल निगोटला, टीम मंचरला 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका.
तालुक्यातील मनसरचा सुपरस्टार बॅटिंगला पण पाहतोय. सध्याच्या घडीला विशाल निगोटच्या नावाच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सातत्यानं पाहतोय. या वर्षीची ठाणे प्रीमियर लीग खेळला, या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये तो पाहायला मिळाला, या वर्षीच्या अनेक टुर्नामेंट त्यानं गाजवलं. एनबी ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं, प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण त्याला पाहिलं. बॅटचं टॉपेज आणि तिथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता, शफल झाला होता, स्क्वेअर लेगला हुक करण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क मिडल ऑफ द बॅट होत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिले तर येतोय. एक निर्धाव चेंडू विशाल निगोटला करतोय. प्रदीप नैमित अर्थात टॉन. 4 चेंडू 6 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च केला. प्रदीप नैमित टॉन गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळले, सोलापूर जिल्ह्यात क्रिकेट खेळले, अनेक परिसरात या खेळाडूने क्रिकेट खेळलेला आहे. ओरपी चेंडोता गावासाठी क्रिकेट खेळले, तालुक्यासाठी क्रिकेट खेळले, पुण्यासाठी क्रिकेट खेळले आणि असं एकही फॉर्मॅट नाही की त्या फॉर्मॅटमध्ये प्रदीप यांनी टॉन आपल्याला खेळताना पाहायला मिळालंय. गावाचं क्रिकेट खेळला, तालुक्याचं क्रिकेट खेळला, ओपनचं क्रिकेट खेळला, अखिल भारतीय सरोवरचं क्रिकेट खेळला, मतदारसंघ निहाय क्रिकेट खेळला आणि त्यामुळे अनुभव त्याच्याकडे मोठा आहे. प्रदीप यांनी टॉन इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मार्क होत आहे. 5 चेंडू 6 धावा आतापर्यंत खर्च केलात. यावेळेस मात्र स्टेप आउट झालाय, पावलांचा वापर केलाय, चेंडू मात्र पाठवलाय कडक बेधडक, बॉल समोर थेट सडक वरती. चरण विशाल निगोटच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेडकर चषक 2025. यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी मान्यवर सन्मान्य गोविंदजी दवणे, सचिनजी मांडेकर, अमोल शेठ घाटे आणि सोमनाथ शेठ चव्हाण चारही मान्यवरांना विनंती आहे. सर्व उद्योजक साहेबांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. उद्योजक सन्मान्य गोविंद शेठ दवणे, त्याचप्रमाणे उद्योजक सचिन शेठ मांडेकर, उद्योजक अमोल शेठ घाटे आणि उद्योजक सोमनाथ शेठ चव्हाण चारही मान्यवरांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. लगेच आपण टॉस करतोय. चला टॉस करण्यासाठी या मान्यवर. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समोर जोडले जातील. देहू 11, देहूगाव विल बी कॉल. हेड्स इज द कॉल अँड इट्स हेड्स. देहूगाव 11 देहू संघानं टॉस जिंकलाय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. निर्णय काय असेल? गोलंदाजी. गोलंदाजी करण्याचा निर्णय. खरं तर देहूगाव टीम अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असते. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आयोजन तसं खूप छान आहे, ओपन ग्राउंड आहे. समोरच्या टीमला कमीत कमी एक 60 ते 65 धावाच्या आतमध्ये रोखलं जाईल. नक्कीच, थँक्यू, धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा असतील. आपल्या समोर थंडर 11 चिखली संघाचे कर्णधार जोडले जात आहेत. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण चिखलीवरनं दाखल झालात. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही देखील खेळता. समोरचा संघ देखील ताकदवान आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? सर, प्रथमतः मी उत्तम सावंत सरांच्या मनापासून आभार मानतो. आम्हाला इथे एंट्री दिली आणि आम्हाला खेळण्याचा चान्स दिला. आणि नियोजन आणि आयोजनाबद्दल बोलण्याचा प्रश्न राहिला तर नियोजन आयोजन हे प्रत्येक टुर्नामेंटचं चांगलंच असतं आणि ह्या पण टुर्नामेंटचं चांगलंच आहे. टुर्नामेंटमध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक आयोजकाचं हेच म्हणणं असतं की आमची टुर्नामेंट चांगली झाली पाहिजे. पण मनापासून सगळेजण प्रयत्न करतात. असेच नियोजनाबद्दल प्रयत्न केले म्हणून तुमचे पण आभार मानतो. आणि पुढच्या टीमबद्दल राहिलेला प्रश्न तर त्या टीम पण आमचीच आहे. त्या टीममध्ये खेळण्याचा आम्ही पण खेळलो. त्या टीममधले प्लेयर पण आमच्या टीममध्ये खेळलेत. चांगलं खेळू. दोघांचा पण गेम चांगला आहे. आम्ही दोघं पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. खरं तर दोनही संघ एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. देहूगाव टीमनं टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थंडर 11 चिखली टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ही मॅच रंगतदार होईल कारण मैत्रीपूर्ण सामना असेल. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत. पुन्हा एकदा मॅच मैदानामध्ये सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समोर जोडलेले आहेत उत्तमजी सावंत सर. या उत्तम सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. काय अतिथी मान्यवर पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. प्रामुख्याने आपण पाहतोय सर्प मित्र शांतारामची गाडे साहेबांच्या शुभागमन होते. बाळासाहेबजी शिंदे उपस्थित होत आहेत. अशोक अप्पा मांडेकर उपस्थित होत आहेत. संदेश भाऊ मोहिते
यांचंही शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अक्षयदादा पडवळ, विनायक भाऊ चव्हाण हे सर्व अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सेल टिपलाय विकेट होईल पतन. पहिला बॅटर इथे आउट होतोय, पहिला फलंदाज बाद होतोय. बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला, बडी मछली चाल में निलेश कंस्ट्रक्शन मंतर संघाला पहिला धक्का. विशाल निगोट बॅक टू द पव्हिलियन. साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंग साईड येतोय. 15 धावा धावपैल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. 26 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 64 धावा. आंबेठाण चषक 2025 आपण पाहताय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण समस्त ग्रामस्थ आंबेठाण आयोजित एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारे, एक नेत्र दीपक डोळे दिपवणार आयोजन नियोजन असणारी ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटिंग साठी तेजस थोरात मैदान ते दाखल होते. गोलंदाजी करतो चोरात त्याचं नाव तेजस थोरात. जो फलंदाजीला इथे आपण पाहिले तर आलाय. पुणे जिल्ह्यातील मंचरचा तो एक सुपरस्टार आहे. अष्टपैलू ऑलराऊंडर आहे. फलंदाजी गोलंदाजी सातत्यानं तेजस थोरातचे आपण पाहिले तर प्रभावित राहिलेले आहे. अक्षय बोराड अँड टीम आपण पाहतोय. निलेश कंस्ट्रक्शन मंचरचा संघ आपल्या स्पर्धेत आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरची टीम आहे. ओपन गावातला सातत्यानं संघ आपण पाहिले तर खेळतो आणि खूप चांगली युनिटी या खेळाडूंमध्ये. आज या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग याही टीमला मात्र इथे करायचा आहे. या मैदानाचा इतिहास आहे. 36 चेंडू 92 बनवल्यात. 36 चेंडूत 88चा पाठलाग पूर्ण होताना आपण पाहिलं. 30 चेंडूत 70 झाल्यात. 30 चेंडूत 72 बनवल्यात. त्यामुळे याही धावा बनवल्या जाऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील मंचर संघाला आणि ते विकेट येते. फलंदाज बाद होतोय तेजस थोरात. स्लोअर 1 चेंडू होता. विरिशन पाहायला मिळालं. बाहेरच्या बाजूला वळण देण्याचा प्रयत्न किरण बेरडचा आणि तिथे फलंदाज तेजस थोरात खाते न खोलता 0 वरती आउट बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते. फलंदाज आपण पाहिले तर आउट होत आहेत. संजयजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होतात. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अनेक अतिथी मान्यवर पाहुणे आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. व्यासपीठावरती अनेक आंबेठाणचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. खूप टाप्याचा चेंडू होता. फटका आपण पाहिले तर इथे खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क खूप चांगल्या प्रकारे होते. अक्षय बोराडे जो की बॅटिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर मैदानात उतरतोय. दुसरं षटक संपलंय. धावपल कोता आणि स्कोर कार्ड होती 2 गडी बाद 15 धावा त्या मात्र धावपल कोता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मंचर संघ 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 64 धावा. समीकरण देखील आपण पाहिलं तर सातत्यानं आपल्याला बदलताना पाहायला मिळते. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 64 ची गरज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 धावा. प्रयत्न आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. प्रयत्नांच्या पराकष्ट देखील इथे आपण पाहिलं तर दोन्ही संघाला मैदानी करायचंय. कोण जिंकेल कोण बाजी मारेल या मॅच मध्ये ते देखील आपण इथे पाहणार आहोत. सामना मात्र प्रचंड रोमहर्षक आहेत. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते देखील आपल्याला इथे मात्र पाहायचंय. यावेळीचा चेंडू तो फटका आपण पाहिलं तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. अडवतोय फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. प्रदीप नैने टॉन यांची 2 षटकं इथे आपण पाहिलं तर फार महत्वाचे ठरणार आहे. पहिल्या षटकात फार कमी दावा केला. अचूक बिनचूक गोलंदाजी आपण पाहिलं तर इथे केली. योग्य टप्पा आपण पाहिला. टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण ठेवत महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी
प्रदीप नैनित आणि टॉन अँड संपूर्ण टीम या स्पर्धेत प्रभावित करते. आतापर्यंत या मॅचवरती एक मजबूत आणि घट्ट पकड त्यांनी इथे मात्र निर्माण करून ठेवलेला आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 2 गडी बाद 17, 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 62 धावा. इथे ज्यांची गोलंदाजी अप्रतिम, जे गोलंदाज 8, 10, 12 धावांचं षटक टाकणार आहे ते गोलंदाज चांगले साबित होणार आहे. या खेळपट्टीवरती अनेक गोलंदाजांना आपण गेली 3 दिवस सातत्यानं पाहतोय की फलंदाज चौकार षटकार खेळतात, गोलंदाज वेगावरती स्वार होतात आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा ते मात्र खर्च करताना पाहायला मिळतात. लीग बायच्या रूपाने एक सिंगल येते. मुख्य पंच कळतायत अतुल रोंगे सर. 2 गडी बाद 18, 21 चेंडू 61 धावांची गरज. स्लोअर 1 चेंडू होता. हे फार महत्वाचं आहे. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वेगावरती स्वार करून या सिमेंटच्या खेळपट्टीवरती आंबेटान चषकात चालणार नाही. तुमच्याकडे गती परिवर्तन करणारे चेंडू महत्वाचे आहे. व्हेरिएशन महत्वाचं आहे. चेंडूला कट करणं गरजेचं आहे. चेंडूला स्विंग प्राप्त करणं गरजेचं आहे. ही सिमेंटची खेळपट्टी आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण क्रिकेट खेळासाठी नंदनवन आहे. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल, फलंदाजाला परता लागते. प्रदीप नैनी टॉन विकेट मिळवत आहेत. फलंदाज आउट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. थोडीसे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुक्यातील देहू नगरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अविनाश आबा बसे आबा उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अविनाश आबा बसे यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आंबेटान चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नुकतंच त्यांचा आपण स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक पाहिला. अविनाश आबा बसे यांच्या मालकीच्या संघानं उपविजेतेपद पटकावलं. तुषार ठोले आणि टीम मावळ असोसिएशनच्या टीमवर आपण फाईट करताना पाहिली आणि तोही संघ उपविजेतेपदावरती विराजमान झाला. स्लोअर 1 चेंडू होता. कमी गतीचा आपण पाहिलं तर इथे टाकलाय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. एक विशेष सन्मान आपण करतो. मुख्य मंचावरती ज्यांनी आपल्या स्पर्धेला अंपायरचं सौजन्य केले. आंबेटा नगरीचे प्रतितेश उद्योजक आदरणीय प्रदीप शेठ आरडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेटान आणि समस्त ग्रामस्थ आंबेटान यांच्या वतीनं आंबेटान चषक 2025 मध्ये आपण त्यांना सन्मानित करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. नवनाथभाऊ मांडेकर यांच्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. गोविंद शेठ दौणे याही मान्यवरांना विनंती करेल आपण सन्मान करण्यासाठी समोर यावं. ज्यांनी आपल्या स्पर्धेत अंपायरचं सौजन्य दिलेलं आहे. प्रतितेश उद्योजक आंबेटान प्रदीप शेठ आरडे या मान्यवर पाहुण्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची एक आठवण भेट वस्तू म्हणून एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. प्रदीप शेठ आरडे उद्योजक साहेबांचा सन्मान केला होता. विकेट येते. फलंदाज बाद होतोय. अक्षय बोराडे बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. थँक्यू. उद्योजक प्रदीप शेठ आरडे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न केलाय. उद्योजक अक्षय शेठ पडवळ यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ज्यांनी आपल्याला प्लेअर ऑफ द डे साठी एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य दिलेलं आहे. याच नगरीचे प्रतितेश उद्योजक अक्षयदादा पडवळ आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यावेळेचा चेंडू फटका आपण पाहिलं तर इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवत आहेत. फेकी करतायत. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकृती आकडे बदलत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 20 धावा त्या मात्र धावपलकृत आहेत. 4थं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 4 विकेट आतापर्यंत गमावल्या. 16 चेंडू आणि 59 धावांची गरज. दीपक मोरे 1 चेंडू 0. गणेश दैने 1 चेंडू 1. यावेळेस मात्र दीपकनं मिडल ऑफ द बॅट केला. बॉलला हवेत उडवलंय. टिप विकेटला.
क्षेत्ररक्षक तैनात, अडवते फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. अंपायर इथे आपण पाहिलं तर कळवतायत नो बॉल. नो बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड ते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. 9+1 सिंगल, अतिरिक्त 2 धावा. टीमच्या संख्या 22. 16 चेंडू आणि बनवायच्या 57 धावा. 4 गडी बाद 22. चौथं षटक सुरू आहे. ओव्हर पिच चेंडू होता. खनिजच्या बॅटच्या अतिल कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर ऑन साइड स्कोरले का मिडविकेटच्या अगदी मधोमध होते. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 24 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 15 चेंडू 55 धावांची गरज. पंधरा चेंडू 55. 24 धावा धावपल कोते आहे. 4 विकेट आपण पाहिलं तर गमवल्या. चौथं षटक सुरू आहे. त्यावेळेचा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टिप बॅकवर्ड पॉइंटला स्लॅश केलाय. चेंडू मात्र चाल. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. आंबेठाण चषक 2025चा कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 28 धावा धावपल कोते आहे. चौथं षटक सुरू आहेत. नुकतीच मंचर प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय गणेश दैने आणि तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलाय. सध्याच्या घडीला तोही भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आंबेगाव तालुक्यातून त्याच्या नावाचा चर्चा आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र सफल झाला. हवेत उडवला. लेट पण थेट. चेंडू मात्र चाल. एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. आणि 47 धावांची गरज. 4 गडी बाद 32 धावा. सामना असून आपण पाहिलं तर दोलन स्थितीत आहे. बॅटिंग करणारा संघ तोही या मॅच मध्ये जिंकू शकतो. प्रयत्न करावे लागतील. धावा बनवावा लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गणेशचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. मिडल ऑफ द बॅट होत नाही. शरीरावरती आदळतोय. 2 चौकार त्यानंतर एक टॉट बॉल. किरण बेरडच्या या षटकात 13 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर निलेश कन्स्ट्रक्शन मंचर 4 गडी बाद 32 धावा. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायच्यात 47 धावा. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. ओपन गावाचे संघ आज या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर देखील एक जबरदस्त फाईट या मैदानावरती आपण पाहणार आहोत. देहू 11 अर्थात देहूगाव हा संघ देखील आपण यानंतर इन ऍक्शन मैदानावरती पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधात टीम ती देखील आपण इथे पाहणार आहोत. थंडर 11 चिखली या 2 संघात यानंतरची मॅच इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. देहूगाव 11 देहूगाव त्यांच्या विरोधात थंडर 11 चिखली. त्यानंतर शेवटची मॅच असेल आजच्या पहिल्या फेरीतील विघ्नर्थ 11 शरद भाऊ बोर स्पोर्ट फाउंडेशन भोसरी आणि त्यांच्या विरोधात त्रिमूर्ती स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण मोहकल हा संघ यानंतर इन ऍक्शन याही मॅच मध्ये याही स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 गडी बाद 33. 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 46 धावा. 33 धावा धावपल होत आहेत. काही मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू होता. गणेशच्या बॅटमधून मिडल ऑफ द बॅट कॅप शोधलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. बॉल उसळलाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हवेवरती स्वार होत धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा. 37 धावा धावपलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेग दाखवला. दीपू रैना हा पुण्यनगरीतील एरवडा परिसरातील एक नामवंत गुणवंत गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिलाय. वडगाव शहरी मतदारसंघातून भरपूर क्रिकेट त्यानं खेळलं. एरवडा भागातून क्रिकेट खेळलं. पुण्यनगरीचं क्रिकेट खेळलं आणि खरं तर वेगवान गोलंदाजांनी व्हेरिएशन त्याच्याकडे मोठा आहे. वेगावरती स्वार होते. टप्पा चांगला होता. फुल ऑफ लेंथ होता. पुढ्यात ठेवला होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. गणेश दैनीच्या बॅटमधून एक सिंगल. एक धाव येते आणि धावसंख्या पुढे जाते 38. 8 चेंडू 41 धावांची गरज.
8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिले तर 41 धावांची गरज इथे मैदानात आहे. पुणे पोलीस बॉयज अर्थात प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान संघाने एक जबरदस्त पकड आपण पाहिलं तर इथे मॅच वरती निर्माण केली. सुरुवातीची षटकं फार महत्वाची होती. प्रदीप नैनी, टॉन, किरण बेरड, दीपू रैना या गोलंदाजांनी प्रभावित केलं, आतापर्यंत इम्प्रेस केलं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. जी खेळपट्टीची विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडली त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांनी अतिशय कमालीची गोलंदाजी केली. अचूकता, योग्य टप्पा, व्हेरिएशन हे मात्र सातत्याने चर्चेत राहताना एरोडा संघाकडनं आपण इथे पाहिलेलं आहे. 1 धाव येते, धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहे. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 40, शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 39 धावा. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आहे, देहुगाव आणि चिखली आपण डगआउटचा ताबा घ्या. यानंतरची मॅच आपण लगेच सुरू करणार आहे. सुरुवातीला मॅच सुरू होईल आणि त्यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. त्यामुळे विनंती आहे की दोन्ही टीम आपण तयार राहा. वेळ फार महत्वाचा आहे, वेळ भरपूर झालेला आहे, जवळपास आता 1:15 वाजून गेलेला आहे. त्यामुळे ही मॅच आपल्याला वेळेत कंप्लीट करायची, कारण का त्यानंतर अजून एक मॅच आहे पहिल्या फेरीतील आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या 2 मॅच. आजची क्वार्टर फायनली आजच होणार आहे. तो सामना 6 षटकांचा असेल, 5 षटकांचा असेल, 4 ओव्हरचा असेल किंवा 3 ओव्हरचा असेल, ती क्वार्टर फायनल आजच होणार आहे. आणि तुमच्यापैकी 2 संघ ती क्वार्टर फायनलची मॅच खेळणार आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की थोडी घाई करा. स्पर्धा मोठी आहे, दिवस लहान आहे, रात्र मोठी आहे, अंधार लवकर पडतो, हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. त्यामुळे थोडी घाई करा. आयोजकांना आपण सर्व टीम सहकार्य करा. यावेळेस मात्र लेट पण थेट गणेश दैने ऑन फायर. बॉल मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग बॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 43 धावा धावपल कोत आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 33 धावा. 33 रन टू विन 5 बॉल. 5 चेंडू 33 ची मॅच आपण पाहत आहे. गणेश दैनेनं आक्रमण केले, काय हल्ले प्रत्याहल्ले त्यानेही केलेत. गणेश दैनेचे प्रयत्न मात्र इथे सुरू आहेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात, डीप लॉय सेल टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट सोईल पतन. फलंदाज गणेश होतोय इथे मैदान होती सेल बात. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या सामन्यात औपचारिकता आपण पाहताना बॅटिंगसाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आता दाखल होतोय. 46 धावा धावपल कोत आहेत. पॉवर प्लेच्या षटकात थोड्याफार धावा आल्या असत्या तर मंचर संघ या मॅच मध्ये आपल्याला फाईट करताना पाहायला मिळाला असता. शेवटच्या षटकापर्यंत तो लढतोय, भिडतोय, खेळतोय, परंतु आता समीकरण फार मोठं आहे. कमी चेंडू आणि जास्त धावा मंचर संघाला विजयासाठी इथे बनवायच्यात. 4 चेंडू 33. ओपन गावाचे संघ आपण पाहतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज या मैदानात खेळताना पाहायला मिळतात. उद्या ओपनचं क्रिकेट आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया ओपन हा उद्या आपण या स्पर्धेत ठेवलाय. अखिल भारतीय सर्वोच्च क्रिकेट उद्या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू उद्या स्पर्धेत खेळण्यासाठी येणार आहे. आंबेठाण नगरीमध्ये उद्या आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे रती महारथी उद्या मैदान ते आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. मुंबईचे खेळाडू आहेत, पुण्याचे खेळाडू आहेत, पिंपरी चिंचवडचे खेळाडू खेळणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील गावागावातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू उद्या मैदान ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही नाशिकचे खेळाडू उद्या मैदान ते येणार आहेत. औरंगाबादचे खेळाडू आहेत, सोलापूरचे खेळाडू आहेत, उद्या मैदान ते आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. उद्या ऑल इंडिया ओपन हा 8 नॉकआउट टीम या स्पर्धेत खेळणार आहेत. उसळणारा चेंडू होता, विकेट किपरच्या पाठीमागे अडवलाय. पंच कळतायत व्हाईट बॉल. दीपक आपण पाहिले तर बॅटिंग साठी आहेत दीपक मोरे. 4 चेंडू 3. सागर बॅटिंग करतायत. 1 चेंडू 1. 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 31 धावा. 48 धावा धावपल कोत आहेत. मंचर संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत फाईट करतोय. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर इथे बाकी आहेत. हा चेंडू डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय.
शेवटचे 2 चेंडू 31 धावांची गरज. देहू संघ आपण तयार आहात, तुमचं क्षेत्ररक्षण आहे. मॅच संपली की लगेच मैदानाचा ताबा घ्या. थोडं सहकार्य करा कारण का क्वार्टर फायनल आजच होणार आहे आणि ते आपल्याला जास्तीत जास्त ओव्हरची खेळवायची आहे. शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर इथे आता असेल विकेट येते. दीपक बाद होतोय आणि शेवटच्या बॉलवरती एक न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आता बॅटिंगसाठी मैदानात उतरेल. अविनाश आबा भसे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. दिनेश भाऊ गाडे उपस्थित आहेत, आपले स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देहू नगरीचे कार्याध्यक्ष, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व अविनाश आबा भसे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. एलवाडी नगरीचे प्रतिथेश उद्योजक आदरणीय दिनेश भाऊ गाडे ते देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 1 चेंडू 31 धावा 48 धावा आहेत. 6 विकेट इथे आपण पाहिलं ते गमावल्या. शेवटचा 1 चेंडू तो मात्र इथे मैदानात बाकी आहे. 1 चेंडू 31 विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर इथे आता आपण पाहतोय एकच चेंडू आहे, धावा भरपूर बनवायच्यात. मंचरनं फार मोठी फाईट याही स्पर्धेत आपण पाहिलं तर इथे केलेलं आहे. सामना देखील आपण पाहिलं तर इथे संपलाय आणि सामना इथे आपण पाहिलं तर जिंकतोय, विजेता होतोय पुणे पोलीस बॉईज अर्थातच प्रशांत भाऊ शिंदे प्रतिष्ठान एरवडा हा संघ आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात विजेता होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत निलेश कन्स्ट्रक्शन मंचर संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, ग्रामस्थांचे व सर्व